बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. अखेर राज्यातील पालकमंत्री पदाचं कोडं सुटलं. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन महिना उलटला तरी पालकमंत्रीपदाची नावं निश्चित झाली नाहीत. पालकमंत्रीपदासाठी प्रत्येक जिल्ह्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर आज राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्रीपदाची नावे जाहीर झाली आणि राज्यातील पालकमंत्रीपदाचं कोडं सुटलं. कोल्हापुरातील पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? मंत्री प्रकाश आंबेडकर की मंत्री हसन मुश्रीफ, अशी चर्चा जोरदार सुरू होती. अखेर या चर्चेला आज शनिवारी पूर्णविराम मिळाला. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर यांची निवड झाली असून सहपालकमंत्रीपद माधुरी मिसाळ यांना देण्यात आलं आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील पालकमंत्रीपदी निवड झालेल्यांची नावे अशी आहेत: देवेंद्र फडणवीस, आशिष जयस्वाल गडचिरोली, अजित पवार बीड पुणे, नंदुरबार माणिकराव कोकाटे, एकनाथ शिंदे ठाणे मुंबई शहर, सांगली जिल्हा चंद्रकांत पाटील, रायगड आदिती तटकरे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, पालघर गणेश नाईक, जालना पंकजा मुंडे, सातारा जिल्हा शंभूराज देसाई, लातूर शिवेंद्रराजे भोसले, सोलापूर जयकुमार गोरे, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, सिंधुदुर्ग नितेश राणे, वाशिम जिल्हा हसन मुश्रीफ, हिंगोली नरहरी झिरवळ, बुलढाणा मकरंद जाधव पाटील, नाशिक गिरीश महाजन, रत्नागिरी उदय सामंत, अकोला आकाश फुंडकर, नांदेड अतुल सावे, धुळे जयकुमार रावल, जळगाव गुलाबराव पाटील, मुंबई उपनगर आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, यवतमाळ संजय राठोड, चंद्रपूर अशोक उईके, अशी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची ही नावे आहेत. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.